दृष्टिकोनातून महत्त्वाचं होतं, कारण लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीचं हे अधिवेशन आहे. म्हणून सर्व जणांनी आपापल्या पक्षाच्या माध्यमातून त्यांची भूमिका त्यामध्ये व्यक्त केली. शिवसेनेच्या वतीने आम्ही ही भूमिका व्यक्त केली. सर्वप्रथम तमाम भारतीयांचं जे स्वप्न माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे साकार केलेलं आहे, अयोध्या धाम या ठिकाणी भव्य श्री राम मंदिराचं जो लोकार्पण झालेलं आहे, त्याकरता लोकसभेत माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींचा अभिनंदनाचा प्रस्ताव आणावा असं शिवसेनेतर्फे आम्ही मागणी केली आणि सर्व पक्षांनी त्या अभिनंदनाच्या प्रस्तावाला अनुमोदन द्यावं आणि त्याला सहकार्य करावं असं मी आव्हान सर्व पक्षाच्या नेत्यांना केलं. आणि याचबरोबर शिवसेनेचा जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो संकल्प केला आहे की शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करायचं आणि त्यांचे विचार पुढे न्यायचं, त्यानुसार भव्य श्री राम मंदिराचा आता लोकार्पण सोहळा झालेला आहे. यापूर्वी अयोध्या या ठिकाणी 370 कलम काश्मीरचं 370 कलम रद्द झालेलं आहे. आणि तिसरं जे समान नागरी कायदा या संदर्भात पण लॉ कमिशनच्या सगळ्या शिफारशी, ज्या कमिटी सगळ्यांच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने त्या संदर्भातली संपूर्ण तयारी केलेली आहे. तर हे शेवटचं अधिवेशन आहे. तर या शेवटच्या अधिवेशनात समान नागरी कायदा आणून माननीय शिवसेना प्रमुखांचं तिसरं स्वप्न पण आपण साकार करावं असं मी सरकारला विनंती केलेली आहे. आणि यानुसार जे काही सरकारच्या माध्यमातून बिलं येतील त्याला शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सपोर्ट करू. जे खासदार निलंबित करण्यात आले होते गेल्या वेळेस संसदेच्या त्रुटीच्या कारणास्तव जो गोंधळ झाला, त्यावेळेस त्यांचं निलंबन परत घेण्यासंदर्भात काही चर्चा झाली का? गेल्या वेळी ज्या खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं ते त्या अधिवेशनापुरतं निलंबन करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांचं जे निलंबन आहे ते त्या अधिवेशनापुरतं होतं आणि ते आता रद्द पण झालेलं आहे. त्यामुळे ह्या अधिवेशनात ह्या सर्व खासदारांना उपस्थित राहता येईल. काही खासदारांचं निलंबन हक्कभंग समितीकडे देण्यात आलं, त्याच्या संदर्भात काही चर्चा झाली नाही. त्या संदर्भात जोपर्यंत हक्कभंगी समितीचा अहवाल येत नाही आणि त्या संदर्भातला संपूर्ण अधिकार हा लोकसभा अध्यक्षांचा असतो आणि त्यानुसार ते त्या संदर्भातला निर्णय घेतील. उद्या 31 तारखेला माननीय राष्ट्रपतींचं अभिभाषण आहे. त्याचबरोबर उद्या एक महत्त्वपूर्ण हे आहे की 4 वाजता शिवसेनेतर्फे जे आम्ही त्या ठिकाणी एक निवेदन आणि आमचं म्हणणं जे वन इलेक्शन आणि वन नेशनच्या बाबतीत आमची जी भूमिका आहे शिवसेनेची ती आम्ही उद्या 4 वाजता मांडणार आहे. वन नेशन वन इलेक्शन करता जी कमिटी स्थापित केलेली आहे माननीय माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली, त्या कमिटीच्या समोर उद्या 4 वाजता शिवसेनेतर्फे आमची भूमिका आम्ही स्पष्ट करणार आहे. आणि आम्हाला त्या कमिटीच्या माध्यमातून शिवसेनेला निमंत्रण देण्यात आलं की शिवसेनेने त्याची भूमिका स्पष्ट करावी. ती शिवसेनेच्या वतीने मी स्वतः आणि आशिष कुलकर्णी आम्ही दोघे त्या कमिटीसमोर उपस्थित राहणार आहे आणि वन नेशन आणि वन इलेक्शनच्या बाबतीत भूमिका स्पष्ट करून त्याला यापूर्वीच आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी संपूर्ण देशात व्हावी ही पण विनंती आम्ही त्या कमिटीच्या समोर केलेली आहे. राज्यसभेचे इलेक्शन जाहीर झाले, तुमच्या जे संख्याबळ पाहता तुमच्या वतीने एक खासदार निवडून येऊ शकतो, त्या नावाची काही चाचपणी झाली आहे का? तुमच्याकडनं काही नाव दिलेत का? शिवसेनेतर्फे राज्यसभेवर जे नाव सुचवण्यात येईल त्याचे संपूर्णतः अधिकार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत त्यांचा आहे आणि त्यानुसार ते लवकरच या नावाची घोषणा करतील. पण भाजपसोबत पण तुमची काही चर्चा सुरू आहे का? कारण अनेक नावं चर्चेत आहेत ज्यांनी आता शिवसेनेत प्रवेश केला. मिलिंद देवरा यांच्या तुम्ही म्हटलं शिंदे साहेब निर्णय घेतील, मात्र भाजप आणि शिवसेनेचं काही यामध्ये बोलणं सुरू आहे नाही. याच्यात शिवसेनेच्या वाट्याला जी एक जागा आहे त्या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतील. त्याचबरोबर इतर ज्या जागा आहेत त्या इतर जागा पण शिवसेना, भाजपा आणि आता राष्ट्रवादी सोबत आहेत. त्यामुळे महायुतीच्या माध्यमातून सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा प्रयत्न आता करण्यात येणार आहे आणि आपल्याला येणाऱ्या ह्या राज्यसभेच्या निवडणुकीत चमत्कार दिसून येईल. मुंबईमध्ये किशोरी पेडणेकर यांची ईडीची चौकशी सुरू झाली आहे, त्याचबरोबर संदीप राऊतांची चालू झाली आहे. त्यांना सोडायला संजय राऊत हे गेलेले होते ईडी ऑफिसपर्यंत. नाही, आता जे घोटाळे ते घोटाळे बाहेर येत आहेत. त्यामुळे ज्यांनी घोटाळे केलेले आहेत त्यांना त्या कारवाईला सामोरं जावंच लागेल. ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षणाचा संघर्ष पेटलाय. आज जरांगे पाटील यांनी असं म्हटलंय की जर हे प्रकरण कोर्टात गेलं तर 27% ओबीसीचं आरक्षण धोक्यात येईल. नाही, या संदर्भात सर्वच नेत्यांनी संयमाने वागायला पाहिजे. जातीय तेढ निर्माण होऊ नये अशी वक्तव्य करू नये आणि सरकारला संपूर्ण सहकार्य करायला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सर्व समाजाला न्याय देण्याकरता कटिबद्ध आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे सरकार
सर्व समाजाला न्याय देण्याकरता उचित पावलं उचलत आहेत. तर त्याकरता सर्वांनी सहकार्य करावं. विनाकारण वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण करून महाराष्ट्रात असंतोष निर्माण करण्याचं काम कोणी करू नये ही आपल्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करत आहे. प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं होतं 2 दिवसांपूर्वी आणि आज महाविकास आघाडीची जी बैठक किंवा सभा जी होती त्यामध्ये प्रकाश आंबेडकर म्हणजे वंचित आघाडी सहभागी होते. नाही, या महाविकास आघाडी असेल किंवा जे I.N.चं जे अलायन्स आहे, इंडिया अलायन्स आहे, या बाबतीत आपण बघत आहात की ह्यांच्या बैठका होतात, परंतु जशा बैठका होतात त्या बैठकांच्या नंतर एक त्यांचा जो घटक पक्ष आहे तो त्यांच्यापासून दूर होत आहे. त्यामुळे जेवढ्या बैठका होतील तेवढ्या बैठकाच्या माध्यमातून त्यांच्यापासून त्यांचे एक मित्रपक्ष दूर होतील. त्यामुळे आपल्याला दिसून येईल आजच्या बैठकीच्या नंतर कुठला मित्रपक्ष त्यांच्यातून बाहेर पडतोय. मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे एक सर्वेक्षण सुरू आहे त्याच्यासाठी जे सर्वेक्षणासाठी लोक जात आहेत ते अशिक्षित आहे, त्यांना पूर्ण माहिती नाही, त्याचे व्हिडिओ समोर येत आहेत. सरकार कुठेतरी या बाबतीमध्ये गंभीर नाही असं दिसतंय का? नाही, सरकार संपूर्णतः मराठा आरक्षणासंदर्भात गंभीर आहे आणि जी कायदेशीर प्रक्रिया ती कायदेशीर प्रक्रिया सरकार करत आहेत. त्याच्यात काही त्रुटी असतील तर काही जणांनी त्याच्या सूचना किंवा निदर्शनास आणून दिल्या तर सरकार त्याची दखल घेऊन त्या चुका सुधारण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहील. परंतु आता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतलेला आणि यापूर्वीच कायद्याच्या चौकटीत बसून मराठा समाजाला न्याय द्यायची जी त्यांची भूमिका आहे त्यानुसार आता ते कारवाई करत आहेत. सरकारमधील एक मोठे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ मात्र सरकारच्या या निर्णयावर वारंवार नाराजी व्यक्त करत आहेत. सरकारमधूनच हा नाराजीचा सूर येतोय. एकीकडे मुख्यमंत्री विरोधामध्ये छगन भुजबळ असं दिसतंय आणि मराठा समाज विरोधामध्ये ओबीसी समाज. नाही, या संदर्भात माननीय प्रफुल्ल पटेल साहेबांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की छगन भुजबळ साहेबांची जी भूमिका आहे ती त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे. त्यामुळे पक्षाने पण त्यांची भूमिका या संदर्भातली स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे आणि प्रत्येकाला व्यक्तिगत मत बोलण्याचा अधिकार आहे. नाही, पण एखाद्या मंत्र्याने त्याच मंत्रिमंडळातल्या मुख्य माणसाने घेतलेल्या निर्णयाचा विरोध करायचा हे कितपत योग्य आहे? नाही, त्यांनी विरोध केलेला नाही, त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्यांनी ओबीसी समाजाला न्याय देण्याच्या संदर्भात भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी वारंवार या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की सर्व समाजाला न्याय द्यायचं काम महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून होईल. त्यामुळे कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची संपूर्णतः काळजी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून घेतली जाईल. एक नवीन वाद पुन्हा समोर आला आहे. सावरकरांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की नथुराम गोडसेंनी गांधीजींना मारलंच नाही तर त्याची पुन्हा एकदा सखोल चौकशी व्हायला पाहिजे, तपास व्हायला पाहिजे. कपूर आयोग जो होता तो दडपण्यात आला होता. या संदर्भामध्ये शिवसेनेची काय भूमिका आहे? संसदेमध्ये येत्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित केला जाणार आहे. कालच माननीय रणजित सावरकर यांच्या पुस्तकाचं ते प्रकाशन झालेलं आहे. त्याची प्रत आजच सकाळी त्यांनी मला माझ्या निवासस्थानी दिलेली आहे. त्यामुळे ते पुस्तक संपूर्णतः वाचून मग माझी मी भूमिका स्पष्ट करेन. आज एक मोठा धक्का इंडिया आघाडीला बसलेला आहे. चंदीगडमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेस दोघांनी मिळून महापौरांचं निवडणूक लढणार होते, पण त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर निवडून आज त्याचं मी चंदीगड या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा महापौर निवडून आला त्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाच्या मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि विशेष आनंद ह्या करत आहे की महाराष्ट्रातून जे आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते विनोद तावडे हे त्या ठिकाणी प्रभारी होते आणि संपूर्ण निवडणुकीवर त्यांचं लक्ष होतं. त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी महापौर चंदीगडला भारतीय जनता पार्टीचा निवडून आलेला आहे. त्यामुळे हा आनंद द्विगुणित आहे की भारतीय जनता पार्टीचं यश आणि विनोद तावडेंचं पण यश. त्यामुळे एक महाराष्ट्राच्या नेत्याच्या माध्यमातून ते यश प्राप्त झालेलं आहे. तो निश्चित स्वरूपात आम्ही त्याचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. लवकरच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण अयोध्या धाम या ठिकाणी भव्य श्री राम मंदिर जे निर्माण झालेलं आहे त्या ठिकाणी प्रभू श्रीरामाचं त्या ठिकाणी दर्शन घेण्याकरता जाणार आहोत. एक प्रकाश आंबेडकरांनी असं म्हटलंय की जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यातील कारणाने दोन लोकांचे बळी गेले. ते एक म्हणजे भाजपचा अंजय सराम जे पुढारी होते ते. तर तुम्हाला असं म्हणायचं आहे की हे दोघांनी मिळून हा सगळं आंदोलन उभं केलं आणि त्याच्यामधून असे 2 बळी घेण्यात आले? नाही, असं काही नाही आहे. ह्याच्यात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका हीच होती की मराठा समाजाला न्याय द्यावी आणि इतर समाजावर अन्याय न होता
त्यामुळे तेही त्या भूमिकेच्या माध्यमातून त्यांनी काम केलेलं आहे. त्यात कुठलाही असा उद्देश माननीय मुख्यमंत्री साहेबांचा नव्हता. जे अर्थसंकल्पीय अधिवेशन येते त्याच्यामध्ये तुम्हाला काय अपेक्षा आहे? साधारणपणे महागाई, बेरोजगारी मोठी समस्या आहे, तर त्या पार्श्वभूमीवर नाही, अर्थसंकल्पीय अधिवेशनातून माझ्यासोबत संपूर्ण भारतातील प्रत्येक नागरिकाला खूप अपेक्षा आहेत. विशेष करून टॅक्स पेयर आहेत. ते टॅक्स पेयर त्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था चालते. त्या टॅक्स पेयरला रिलीफ देण्याकरता त्यांना सहकार्य होईल अशा दृष्टिकोनातून काही धोरणं जर केंद्र सरकारच्या माध्यमातून झाली तर निश्चित स्वरूपात भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ते महत्त्वाचं ठरेल. थँक्यू. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.